सामन्याला मात्र सुरुवात होईल. स्ट्रायकर फलंदाज चंद्रकांत असेल, नॉन स्ट्रायकर फलंदाज लक्ष्मण, तर स्ट्रायकर गोलंदाज अर्जुनला पाहू शकाल. दातेवाडी संघाकडून अर्जुन. सामन्याला सुरुवात. सामना 3 षटकांचा असेल. यात शंकरने पहिला चेंडू लेफ्ट साइड जिंकून दिला. जेलची संधी असेल, 5व्या षटकाची जेल खाली येतील, परंतु एक कठीण जेल होता, परंतु त्यांना सोपा करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चांगली रनिंग पाहावी लागेल. निश्चितच बॅकअप चांगलं मिळालं. ओव्हर थ्रो होता, परंतु बॅकअप मात्र चांगलं होतं. निश्चितच बॅकअप मुळे तो चेंडू आडला गेला. निश्चितच चौकार असता, परंतु इथे मात्र चांगली सुरुवात पाहतोय आपण चंद्रकांत यांची. पहिल्याच चेंडूवरती मात्र 2 धावा एकवटल्या गेल्यात. चांगली सुरुवात करणवाडी संघाकडून. निश्चितच धावा जर 30 ते 35 धावा कुठून काढल्या ना, तर सामना मात्र कुठेतरी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल. निश्चितच इथे मात्र लेग स्टोर टाकलेला चेंडू होता. निश्चितच बाहेर जाणारा चेंडू होता, पंचांनी मात्र बघितलं आणि ते मात्र लेग बाच्या स्वरूपात धाव फलकावर 1 धाव धावड होईल. एकने मात्र धाव फलकावर सरचवणार 3 आकड्यावरती. निश्चितच चांगली गोलंदाजी बघत अर्जुनची. अद्याप मोठा फटका मात्र पाहायला मिळाला. निश्चितच उंचावर मारलेला चेंडू पाहावं लागेल. निश्चितच जेलची संधी असेल, इथे मात्र झेल मात्र जमिनीला जाण आणि पहिला चौकार येतो लक्ष्मणच्या बॅट मधून. लक्ष्मणने मात्र बॅटचा पेज ओपन केला आणि चौकाराने मात्र संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 4 आकड्यावरती. आता मात्र अर्जुन मात्र हल्ला बोल केलाय गोल फलंदाज लक्ष्मण यांनी. निश्चितच एक चौकार दाखवलाय. चौकाराने धाव फलक जमवले 7 आकड्यावरती. पुन्हा एकदा लेग स्टिक टाकलेला चेंडू वेगाने बॅट फिरवते, परंतु पंचांचा इशारा येईल. स्वेअर चेंडू. निश्चितच फाईट चेंडू. वारंवार तो लेग स्टिक चेंडू टाकले जातात गोलंदाज अर्जुन कडून. कुठेतरी खराब गोलंदाजी करताना पत्र पण अर्जुन यांना 120 रुपयात धाव धावड होईल. पुन्हा एकदा उंचार मारले चेंडू. झेलची संधी असेल, झेल खाली आकाश येतील. आकाश करून मात्र चुकीची अपेक्षा नाही. निश्चितच इथे मात्र झेल बाद होते लक्ष्मण. तर लक्ष्मणने मात्र एक चौकार दाखवला, त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलं गोलंदाज अर्जुनने. सुरुवात मात्र थोडीशी चांगली केली होती करणवाडी संघाने, परंतु आता मात्र कुठेतरी एक विकेट गेले. निश्चितच संघ मात्र थोडा अडचणीत आणण्याचं काम केलं गोलंदाज अर्जुनने. नवीन फलंदाज सचिनला पाहतो, लेफ्ट हँड फलंदाज. निश्चितच सचिन मध्ये मोठे फटके मारायची क्षमता पाहतो आपण. निश्चितच इथे मात्र ऑस्टिको टाकलेला चेंडू मात्र निर्धाव चेंडू होतो. निर्धाव चेंडूने मात्र पूर्णपणे मात्र कमबॅक करून दे गोलंदाज अर्जुनने. कुठेतरी फुटवर्कचा वापर मात्र केला जात नाही फलंदाज कडून. पुन्हा एकदा फुल चेंडू होता. चेंडूला मात्र गॅप मध्ये ढकलून दिले. इथे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र सहजरित्या मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अतिशय चाणाक्ष रनिंग. निश्चितच पहिल्या षटकाचा मात्र खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये मात्र 1 गडी बाद 10 धावा धाव फलकावर होतील. सुरुवात चांगली केली. कुठेतरी 1 गड्याच्या मुळे 10 धावा तर खर्च केलेत गोलंदाज अर्जुनने. मला चेंडू मात्र पाहावं लागेल. झेल खाली प्रकाश कडून चुकी होणार नाही. निश्चितच चंद्रकांत मात्र खेळीच्या अंत पहिल्याच चेंडूवर मात्र इथे मात्र विकेट जातो. निश्चितच या विकेटने मात्र दुसरा धक्का लागत असताना चंद्रकांतच्या स्वरूपात
चेंडूवर मात्र विकेट मिळवून दिले. आता मात्र नवीन फलंदाज मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र ज्याच्या नावावर होता तोच मात्र मनोज होता. चौथ्या क्रमांकावरती आलाय मनोज. मात्र मोठे फटके मारण्याची क्षमता सामन्यामध्ये पाहावं लागेल. षटकार चौकार दाखवेल का मनोज? निश्चितच लेग वर टाकलेला चेंडू मात्र सवेर चेंडूचा मारा केला गोलंदाज हरीकडून आणि ते मात्र वाईट चेंडूची संगता करतो गोलंदाज. कुठेतरी मात्र दिशाहीन गोलंदाजी केली जाते. निश्चितच लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन असेल. निश्चित दोन्ही फलंदाज मात्र लेफ्टी असतील. सचिन देखील लेफ्टीच आहे. अजूनही मात्र दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक उंचावर मारत होता. इथे मात्र चेंडूला टॅप केलं. निश्चितच एक धाव मात्र येईल. सचिनला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलं फलंदाज मनोजने. इथे मात्र निश्चितच चौकार होते. एक चेंडू डॉट फेकल्यानंतर चौकार होतो. या चौकारानं मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 16 आकड्यावरती. अजूनही दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील. पाचव्या चेंडूवर विकेट जाते. सचिन यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गोलंदाज हरीने. आणि तिसरा धक्का लागत असताना करुंडवाडी या संघाला टेक्निक त्याचे भाई हाय बिग हिटर, हाय हाय बिग हिटर, हाय हाय बिग हिटर, त्याचे लाखो धाव फलक नंतर थांबवून ठेवण्याचं काम केलं गोलंदाज हरिचंद्रने. पुन्हा एकदा मात्र स्टेट डाव फटका पाहता आपण इथे मात्र पाहावं लागेल. त्याचे एक धाव येईल धाव फलकावरती. एकने मात्र पुढे सरसणार 17 आकड्यावरती 3 बाद 17 अशी परिस्थिती पाहतो आपण. इथं चांगली गोलंदाजी पाहिली आपण हरीशांची. तिथेच 2 गडी बाद केले आणि आता 7 धावा खर्च केल्या गेल्यात. आता मात्र कुठेतरी नवीन गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजी टॅगवरती सुनीलला पाहू शकाल. सुनीलकडून मात्र अपेक्षा असतील दातिरेडा संघाच्या डॉट चेंडू फेकण्याच्या. इथे मात्र निश्चितच चांगला चेंडू होता परंतु फलंदाजाला मात्र त्याचा समाचार घेता आला नाही. पहिला चेंडू मात्र डॉट येतो. त्याचा कुठेतरी मात्र फुटबॉलचा वापर दिसत नाही फलंदाजाकडून. मनोजला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम करावं लागेल. फलंदाज संतोष निश्चितच मनोजकडे मात्र क्षमता असेल मोठे फटके मारण्याची. फुलवल्याचा चेंडू त्या चेंडूला मात्र साधा षटकाने टेप करून दिले. निश्चितच इथे मात्र ठाव काय निश्चितच मनोजला मात्र स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. निश्चितच फलक मात्र 18 आकड्यावरती असेल. शेवटचं षटक असेल, होणारी षटक असेल. मनोज कडून मात्र मोठे फटके
दाखवण्याची क्षमता असेल. मनोजकडून अपेक्षा असतील कमीत कमी 15 ते 20 धावा कुठून काढायला लागतील शेवटच्या षटकामध्ये. निश्चितच बाहेर बनवला चेंडू होता. चेंडू मात्र ऑफ टिकर फेकला होता. पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. निश्चितच कुठेतरी अतिरिक्त धावामध्ये भर पडताना होते, पण बॅटने मात्र धावा येत नाही, परंतु अतिरिक्त धावा मात्र ते दिले जातात गोलंदाज सुनील कडून. कुठेतरी मात्र मनोजचा दबदबा पाहतो आपण. मनोज कडून मात्र षटकार चौकाराच्या अपेक्षा असतील. पुढे चेंडू होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा थर्ड मॅच हातामध्ये ढकलून दिले. पाहावं लागले तर मात्र निश्चितच ते देखील 2 धावा येतील. निश्चितच या 2 मात्र धावफलक पुढे साचवण्याला 21 आकडे होते. वारंवार कुठेतरी मात्र खराब गोलंदाजी पाहतो आपण गोलंदाज सुनील यांचे. फुल्लरलेंद चेंडू मात्र टाकले जातात. फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होते ते गोलंदाज. पुन्हा एकदा फुल्लरलेंद चेंडू होतो. फुलचा चेंडू होतो. चेंडू मात्र डॉट गेले. निश्चितच चांगली गोलंदाजी अद्याप पाहतो आपण. या 2 चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला ना तर सामना मात्र रोमांचक होईल यात मात्र शंका नाही. गोलंदाजी आपण तेवढी धांदर पाहतो खरवणाऱ्या संघाची. कुठेतरी मात्र शरीरापासून लांब ठेवतो गोलंदाजी गोल. निश्चितच मात्र कुठेतरी डॉट खेळण्याची क्षमता करते गोलंदाज सुनील. पुन्हा एकदा लक्ष चेंडू चेंडू मात्र जातो. किती धावा लागतात? 2 धावा मात्र इतर सदरित्या घेतल्या जातील. निश्चितच हे 2 मात्र धावफलक पुढे सरसावणार आहे. 23 आकड्यावरती येणारे 18 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. जोरदार पाहतो आपण करंडोळे संघाची. इथे मात्र गोलंदाजी टाकावरती गोलंदाजाला कृष्णाला पाहू शकाल. तर फलंदाजीसाठी रवाना झाले दातरवाडी संघाचे आकाश आणि भगवान असतील.
सामना पाहतोय आपण एक सेकंड राऊंडचा सामना असलेला एक्स्ट्रा रॉस मधील दात्रीची वाडी विपक्ष करुंडवाडी. करुंडवाडीची गोलंदाजी देखील तितकीच चांगल्या पाहतोय आपण. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये मात्र 21 धावा मात्र टार्गेट होतं, परंतु ते टार्गेट मात्र चेस करून दिलं नाही लोहावाडी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू होता मात्र जोरची संधी सचिन जेल घालली. थोडंसं इथे मात्र थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळालं सचिनच्या माध्यमातून. निश्चितच झेलचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं गेलं. निश्चितच आणि 2 ने मात्र संघाचं आणि व्यक्ती खातं ओपन करतोय आकाश फलंदाज दात्रीवाडी संघाचा. अजूनही मात्र निश्चितच डॉट चेंडू होतोय. चांगली सुरुवात पाहतोय आपण गोलंदाज कृष्ण यांची. अजूनही 22 धावांची गरज असेल. सुरुवात मात्र थोडीशी शांतमय पाहतोय आपण फलंदाज आकाश यांची. आता मात्र कुठेतरी ऑफ स्टिकवर टाकले चेंडू. चेंडू मात्र भिरकावून दिलं पाहावं लागेल. चेंडू मात्र थांबणार. चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा पहिला चौकार फलंदाज आकाशाच्या बॅटमधून. ज्या साईडला मात्र चेंडू त्या साईडला मात्र फटकेबाजी पाहतोय आपण फलंदाज आकाशांची. चांगली सुरुवात पाहतोय. 3 चेंडू मध्ये 6 धावा कुठून काढलेत वैयक्तिक फलंदाज आकाशांनी. व्यवहार लागता चेंडू. चेंडू मात्र पाहावं लागेल. निश्चितच बॅट कट. निश्चितच बॅटने मात्र चेंडूला स्टॉप करण्याचं काम केलं फलंदाज आकाशांनी. निश्चितच आता मात्र डॉट चेंडूची सांगता करतोय गोलंदाज कृष्ण. जास्तीत जास्त मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील गोलंदाज कृष्ण यांना. पुन्हा एकदा उंचावर मारत होते मात्र डॉट चेंडू येतोय. वारंवार मात्र डॉट चेंडू फेकी केली जाते गोलंदाज कृष्णकडून. दात्री संघाला विनंती असेल कुठल्याही प्रकारचा दगडमधून आवाज करू नका आणि तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. अतिशय चांगला सामना पाहतोय आपण. दात्रीची वाडी विपक्ष करुंडवाडी दोन्ही मात्र जवळचे संघ असतील. इथे मात्र 5 चेंडूची फेकी केली गेली. 5 चेंडू मात्र आता मात्र जेलची संधी असेल. जेल खाली मात्र सचिन असतील. सचिन कडून मात्र चिप्पी काही अपेक्षा नाही. निश्चितच चांगला झेल मात्र टिपला गेला सचिनच्या माध्यमातून आणि पहिला ब्रेक तो निर्माण करून दिला दात्रीवाडी या संघाला 6 धावांवरती. सात चेंडू मध्ये 6 धावा आणि 1 विकेट मिळवून दिले गोलंदाज कृष्ण आणि चांगली गोलंदाजी पाहतो आपण कृष्ण यांची. तर निश्चितच येणारे 12 चेंडूने 18 धावांची गरज असेल. रन रेटचा जर विचार केला ना तर 9.00 सरासरी मात्र धावा जमा करायच्या गरज. नवीन गोलंदाज ट्रॅक होते गोलंदाज भावेशला पाहू शकाल. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी पाहिली भावेश यांची. या सामन्यामध्ये मात्र काहीच तसं चित्र पाहायला मिळेल का. स्ट्रायकर फलंदाज भगवानला पाहू शकाल. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. निश्चित त्याचं पाहावं लागेल. शतक पाहावं. दुखापत कुठल्याही प्रकारची होऊन देऊ नका. सामना आहे पाहावं लागेल काय डिसिजन असेल पंच. निश्चितच षटकाराने मात्र कुठेतरी जे धावफलक मात्र थांबलं होतं ते मात्र पुढे नेण्याचं काम केलंय फलंदाज असतील भगवान यांनी. निश्चितच 11 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असेल अजून.
पुन्हा एकदा ऑफ टिको टाकलेला चेंडू पाहावं लागेल निश्चितच हलकी छतन टॅप केलंय इथे मात्र कुठेतरी एक षटकार मात्र आल्यानंतर इथे मात्र एक डॉट चेंडू येतोय सॉरी एक धाव येते एक चांगली रणनीती पाहता आपण फलंदाज भगवान यांची अजूनही मात्र 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असेल धाव फलकावर धावा लावल्या गेल्यात 1 बाद 13 धावा डॉट चेंडू मात्र फेकावे लागतील निश्चितच इथे मात्र वाक्याने चेंडू मात्र 5वा चेंडू फेकला होता गोलंदाज भावेश यांनी आणि इथे मात्र लेस्टिको टाक मारायच्या प्रयत्नात इथे मात्र फलंदाज बीट होतोय आणि त्याचं रूपांतर मात्र इकडे डॉट चेंडू मध्ये होतोय डॉट चेंडू मात्र धाव फलक मात्र स्थिर असेल पुन्हा एकदा टॅप केलं पाहूया कृष्णाकडून मात्र चुकी होणार नाही निश्चितच इथे मात्र रनआउटची संधी असेल इथे मात्र रनआउट केलं जाईल का पाहावं लागेल निश्चितच अतिशय चाणाक्ष पंचाने पंचांच्या बोर्डवरती निश्चितच दुसरा धक्का लागत असताना दात्रीवाड या संघाला आणि अर्जुनच्या स्वरूपात तर 8 चेंडूमध्ये धावांची गरज असेल इथे मात्र 2 धक्के मात्र दिले गेलेत दातेजवाडे संघाचे कुठेतरी मात्र भविष्य मात्र 2 चेंडू जर डॉट फेकले ना तर सामना मात्र कुठेतरी मजबूत स्थितीत पाहायला मिळेल नवीन फलंदाज भगवानला पाहू शकाल आपण स्ट्रायकर भगवान असेल फास्ट स्ट्रायकर देखील भगवान पाहावं लागेल निश्चितच लेक्षक टाकलेला चेंडू मात्र भिरकावून दिलाय चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल करत भगवानच्या बॅट मधून हा येणारा पहिला चौकार मात्र जे आव्हान होतं ना 8 चेंडू मध्ये दादा होतं ते मात्र कुठेतरी आता सोपं होऊन ठेवलंय आता असते मात्र 7 चेंडू मध्ये 6 धावा तर नेक्स्ट मॅच असेल पिंपळी धीरज विपक्ष खडकी दोन्ही संगणकाने याचे पुन्हा एकदा उंचावर मारायचा होता डॉट चेंडू होते कुठेतरी मात्र कमबॅक करून देण्याचं काम केले गोलंदाज भावेशने सामन्याला मात्र जिवंत ठेवण्याचं काम केलं गोलंदाज भावेशने सामना मात्र मजबूत स्थितीत पाहायला मिळेल गोलंदाजी तितकीच धारदार पाहतो आपण दोन्ही संघाचे त्याचे लो स्कोरिंग सामना होता चला पंच सामन्याला सुरुवात करा पिंपळी धीरज विपक्ष खडकी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे दोन्हीपैकी केली जाईल निश्चितच पिंपळी संघाचा संघनायक मात्र इथे येऊन ठेपले तर खडकी संघाचा संघनायक घ्यायचंय समालोचन कक्षामध्ये माझा आवाज जर तुमच्यापर्यंत असेल तर खडकी संघाचा संघनायक दीपक यायचंय टच विन केला जाईल निश्चितच या दोन्हीपैकी केली जाईल इथे मात्र धीरज पिंपळी संघाचा पिंपळी धीरज या संघाचा मात्र संघनायक आलेला आहे आता मात्र 6 चेंडू मध्ये 6 धावा मात्र थांबवायचे गोलंदाजी ट्रॅक होता गोलंदाजाला सचिन पाहावं लागेल कशा प्रकारे मात्र 7 चेंडू मात्र पेस करेल गोलंदाज सचिन आणि कशा प्रकारे उत्तर देईल फलंदाज भगवान त्या भगवानने मात्र एक षटकार मात्र दाखवलं त्या भगवानला मात्र तर स्ट्राईक असेल नॉन स्ट्राईकवर देखील भगवान असतील त्या भगवानने मात्र एक चौकार दाखवला त्याच्या आपण फलंदाजी पाहतो दोन्ही संघाचे
गोलंदाजी मात्र धारदार राहिली अद्याप सामना मात्र सहजही सोडणार नाही करुंडवाडी संघ देखील त्याचा गोलंदाज सचिन चला पंच जास्त अतिचा उशीर घेऊ नका सामना मात्र सुरुवात करायचा आहे पहिला चेंडू चेंडू फुलवाल्यांचा चेंडूला हरकिशोर चेंडूला टॅप केलाय इथे मात्र कृष्णा येथील चेंडूवरती इथे मात्र निश्चितच पहिला चेंडू टॅप केलाय आणि एकाच चेंडूवरती एक धाव आली अजून एक 5 चेंडू आणि 5 धावांची गरज बातरीच्यावाडी संघाला पुन्हा एकदा विनंती असेल डगआउट मधून कुठल्याही प्रकारचा आवाज करू नका आणि तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल निश्चितच चांगला खेळ पाहतोय आपण दोन्ही मात्र फलंदाज चांगली फलंदाजी करतोय निश्चितच कुठेतरी खराब चेंडूला मात्र सन्मान देण्याचं काम करतोय फलंदाज भगवान देखील माहिती जुनादंत खेळाडू आहे निश्चित दोन्ही खेळाडूंकडे मात्र अनुभव असेल तर सचिन मात्र पाहता नोखा गोलंदाज असेल करुंडवाडी संघाचा निश्चितच अद्याप मात्र पहिल्या चेंडूवर एक सन्मानजनक चेंडू होता सन्मान देण्याचं काम केलंय पाहूया पुढील चेंडू फुलवलेचा चेंडू इथं मात्र रिवर्सचा आश्रय बाहेर काढलं होतं परंतु निश्चितच येण्यात खाली उत्कृष्ट बुद्धी जिथे मात्र सरळ रेषेने धावा येत असतील तर इथे मात्र क्रॉस लाईनने खेळण्याची गरज काय होती निश्चितच फुलवलेचा चेंडूचा चेंडू मात्र जर व्यवस्थित बॅटवर आला असताना तर निश्चितच सीमा पार झाला असता अजून 4 चेंडू 4 धावा अजून 4 चेंडू 4 धावांची गरज असेल पुन्हा एकदा डॉट चेंडू आला सामन्यामध्ये कमबॅक करून दिला गोलंदाज सचिनने आता मात्र कुठेतरी 3 चेंडू 4 धावांची गरज असेल सामना मात्र आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे एकदा प्रेक्षकांनी काय मात्र सामना रंगतोय निश्चितच लो स्कोरिंग सामना होता सामना मात्र सदासजी विजय मिळवून देणार नाही खरुंडवाडी संघ आणि निश्चित वारंवार ऑफस्टिकवर मात्र गोलंदाजी केली जाते गोलंदाज सचिन कडून पुन्हा एकदा अतिरिक्त बाउन्स निश्चितच स्वेअर चेंडू मी म्हणतो चेंडूची गरज काय होती निश्चितच चांगली चेंडू फेकत होता अद्याप सचिन इथे मात्र कुठेतरी दिशाहीने गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडून निश्चितच चेंडूचा टप्पा मात्र कुठेतरी पुढे ठेवून गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सचिन यांना आणि त्या मात्र स्ट्रायकर फलंदाज भगवानकडे मात्र क्षमता आहे मोठी गडती दाखवायची आता मात्र सामना होता 3 बॉल 3 धावा वाटल्याचा चेंडू निश्चितच इथे मात्र पाहावं लागेल निश्चितच पहिले जाईल निश्चितच 1 रन मात्र कंप्लीट असेल निश्चितच चांगली गोलंदाजी सचिनकडे मात्र अद्याप चांगली गोलंदाजी राहिली 2 चेंडू 2 धावा निश्चितच काय सामना येऊन ठेपलाय इथे मात्र समीकरण होतं 18 चेंडू 24 धावांचं ते मात्र येऊन ठेपलंय 2 चेंडू 2 धावा निश्चितच चांगली सुरुवात पाहतोय चांगली गोलंदाजी अद्याप केली सचिनने 1 चेंडू जर खराब फेकला नसता तर निश्चितच आता मात्र समीकरण वेगळं असतं सामन्याला मात्र कुठेतरी जवळ येण्याचं काम करतात फलंदाज गोलंदाज देखील सहज सामना सोडत नाही अजूनही मात्र 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज निश्चितच सामना मात्र बॅलन्स होईल दोन्ही संघाकडून निश्चितच 2 चेंडू 2 धावा सामना मात्र रोमांचक स्थिती असेल पाहूया डॉट चेंडू येतोय की षटकार चौकार येतोय पुढे डॉट चेंडू येतात परंतु एस्टेट चुकी करतोय निश्चितच चुकीचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये केलं जाईल का पाहावं लागेल आणि निश्चितच इथं मात्र एक चांगला चेंडू होता परंतु इथं मात्र दात्रीच्या वाड्या संघ विजयी होतोय निश्चितच विजय संघाचे हार्दिक अभिनंदन हरलेल्या संघाचे कौतुक